तर नमस्कार भावांनो, मी श्रीकांत पाटोळे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला मग. तर भावांनो, सकाळी जो ओमकारचा फोन आला. ओमकार म्हणला तुझं काम झाल्यानंतर ना एवढं मठावर ये आज. त्याला का म्हणलं मठावर काय काम काढलं? बरं चालतं येतो म्हणलं. आता आपण निघालेलो मंदिरावर. तर मंदिरावर जाता म्हणलं भवानी मातेच्या मंदिराचा एक लूक दाखवा. आता हे कमान बघा भवानी मातेची. त्याचं रस्त्याचं काम चाललं आहे. तर म्हणलं चला रस्त्याचे कामं चालले त्याच्यामुळे आपलं दमादमान जावं. तर गाडी घसरली तर लय बेकार लागली. तर हो का आपण मठावर पोचतोय आता. ह्या मठाचा लूक बघायला आम्हाला कसा दिसतोय, एक नंबर दिसतोय नाही. तर चला आता आपण पुढे गेलो तर भावाचं चाललेली कमान बांधायची. आता कमान बांधायची चालली म्हणलं आता आपण पण थोडा हातभार. तर भावाचं कामच खट असतं. ही बघा राजूभाऊ बघा एक नंबर माणूस आहे. काम बिम सगळं ओकेमध्ये. कमान बांधून तर झाली आहे बघा. आता कमान बांधून झाल्यामुळं आता आपण आत निघालेलो खरं काम करायला. आता खरं काम काय आहे तर विचारलं तर आपल्याला करायचं होतं शिखराचं लाईटिंग. तर चला आता आपण जाऊ लाईटिंग करायला. आता लाईटिंग करतो. तुम्ही विचार करत असाल की एवढं लाईटिंग मंडप आणि कमानीचं काम चाललं आहे तर कार्यक्रम नक्की काय आहे? तर कार्यक्रम असा मित्रांनो की श्री स्वामी गंगाधर महाराजांची 19वी पुण्यतिथी आहे. तर त्याच्यासाठी एवढा 8 तास चालला आहे. तर पुण्यतिथी आणि 7 दिवसाचा सप्ताह असा मोठा असा कार्यक्रम मठावरच होणार आहे. तर आपण निघालो लाईटिंग करायला. आता तर लाईटिंग करायच्या अगोदर म्हटलं आता भावाचा मंडप दाखवा. हे बघा भावाचा मंडप. आता मंडप एवढा खतरनाक बांधला का नाही भावानं, एकच नंबर. भला मोठा मंडप असा बांधला आहे बघा. मंडप बांधायचं म्हणजे सुखाचं काम नाही. रात्रंदिवस झटते ती पोरं. आणि तसं म्हणायला गेलं तर भावाची ही आजापंजापासून हा व्यवसाय चालू आहे. तर व्यवसाय पण एक नंबर आहे, मंडप पण एक नंबर आहे. तर भावानं तुम्हाला कसा वाटतं आपल्या भावाचा मंडप? तर मंडप बघितला. आता आपण जाऊया महाराजांच्या गादीपुढे. आता गादीकडे जायचं म्हटलं तर आपल्याला मठाच्या आतमध्ये जायचं. आणि मठाच्या आतमध्ये गादीसाठी एक मंदिर आहे. तर आपण गेलो आतमध्ये. महाराजांची ही गादी. आता गादी बघितली तर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. तर गादी फोटो आणि वरतीच एक नंबर सिलिंगमध्ये असा ओम काढला आहे बघा. महाराजांचे दर्शन घेऊया आणि आपण आता बाहेर जाऊया. तर भावानं गादीचं दर्शन घेतलं. गादीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो मंदिराकडे आलो ना. मंदिराच्या खालीच आता एक समाधी मंदिर आहे बघा. तर समाधीपाशी आपण गेलो. आता म्हणलं भावांना समाधीचं एकदा दर्शन दाखवा. तर हे बघा समाधी. आता समाधीपाशी गेलो. समाधी आणि समाधीच्या वरतीच एक महाराजांचा जुना फोटो आहे. तो फोटोही बघितला. भारी वाटलं फोटो बघून. आणि फोटो बघून आता आपण एका साईडनं निघालो. महाराजांच्या समाधीच्या साईडनं प्रदक्षिणा घालण्यासाठी बघा जागा आहे. तर जागेतून असं प्रदक्षिणा घालण्यासाठी भक्तांना प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा आहे बघा हे. तर आता प्रदक्षिणा घालत आपण आता जातोया. तर भावानं गादीचं दर्शन झालं, समाधीचं दर्शन झालं. आता आपण लाईटिंग घेऊन निघालोय बघा शिखरावर लाईटिंग करायला. तर चला आता आपण शिखरावर लाईटिंग करू. तर भावानं आपण लाईटिंग वरती आणली आणि आता बघा नजारा कसा दिसतोय वरती. एक नंबर दिसतंय का नाही? सगळं गाव, मंदिर आणि नजारा ह्यो एक नंबर आहे. ही इकडे ह्या साईडला बघा 11 मारुतीचं मंदिर आहे. महाराजांची समाधी शेजारीच आहे बघा. आणि मंडप बघा भावाचा कसा दिसतोय वरनं, एकच नंबर का नाही? क्वालिटीचा विषय आहे. तर बघा आता हे शिखर. आता शिखरावर चढायचं. आता शिखरावर चढायचं म्हणलं तर आता भाऊ म्हणला मी चढतो शिखरावर. तर भाऊ चढला शिखरावर. आता आपण खालनं लाईटिंग देऊया. लाईटिंग ही द्यायचं काम चालूच आहे बघा. आता लाईटिंग ही दिली. भाऊ म्हटलं तेवढं चिकट टेप तेवढा संपला आहे, तेवढं चिकट टेप आला. चिकट टेप घेऊन भावाकडे वरती गेलो. तर चिकट टेप दिला भावाला. वरनं म्हणलं एक व्हिडिओ दाखवा कसा दिसतोय नजारा, एक नंबर का नाही? शिखरावर चढायचं म्हणजे सुखाचं काम नाही. उगं तोल बिल गेला म्हणजे काय झाल्यावर परत काय करता. पण धाडस करावं लागतंय.
कारण धाडस केल्याशिवाय शिकार पण एक नंबर दिसणार नाही बघा. आता बघा हे शिखरावरचा नजारा लाईटिंग ही करून आता आपण जाणार आहे दत्त मंदिराची लाईटिंग करायला. आता बघा हे दत्त मंदिर आणि दत्त मंदिराला आपण थोडीशी लाईटिंग केलेली आहे. तर हे लाईटिंग केल्यानंतरचा हे नजारा बघा. छोटंसं दत्त मंदिर आहे शेजारीच. तर भावांनो ते दोन्ही शिखराला आता लाईटिंग झालेलं आहे. तर आता लाईटिंग करून आपण आलेलो दुसऱ्या शिखरावर लाईटिंग करायला 11 मारुतीच्या शिखरावर. तर आता भाऊ गेला होता गावात, परत आला वर म्हणलं आपण वर चढून लाईटिंग सुरुवात करावी. तर भावांनो लाईटिंग तर झाली आहे. आता म्हणलं आता आपला स्वतःचा एक व्हिडिओ काढावा. तर व्हिडिओमध्ये कसा दिसतोय बघा, एक नंबर दिसतोय का काय माहीत कसा दिसतोय एक नंबर. तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कसा दिसतोय ते. तर भावानं लाईटिंग वगैरे सगळं झालं. आता भावाला म्हटलं आता जातो, तर मला पण पुढं गाडीवर जायचे उशीर होत होता, त्याच्यामुळे म्हटलं आता जातो. तर भावानो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तेवढं करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ भेटतील बघायला. तर भावानं लाईटिंग करून स्टँडवर आलो होतो. तर स्टँडवर बघितलं तर महाराजांचा एक बॅनर लावला होता आणि त्याच बॅनरवर दिसले त्यांचे शिष्य प्रसिद्ध दिग्दर्शक गणेश शिंदे सर. तर भावानं आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.